दीड महिन्यापूर्वी विधानसभेचा निकाल आला आणि लोकांच्या मध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे की आगामी स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक कधी लागणार आहे आणि प्रत्येक पक्षाने स्वतःची तयारी सुरू केलेली आहे आणि स्वाभाविक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पण आपल्याला मुंबई महानगरपालिकेची तयारी केली पाहिजे। हे तयारी करत असताना संघटन शिवाय कुठलेही निवडणूक आपल्याला लढता येत नाही, हे सत्य परिस्थिती आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर या मुंबईमध्ये 14 पेक्षा जास्त नगरसेवक कधी आपण निवडून आलो शकलो नाही एक संघ असताना पण। आणि आता पक्षाच्या 2 भाग झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात एक चिंता आहे किंवा कार्यकर्ते हे संभ्रमित आहे की आम्हाला पुढच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीमधून लढायचं आहे की स्वबळावर लढायचं आहे। कुठल्याही पक्षाला कोणी गिनत नाही जोपर्यंत त्या पक्षाची ताकद नसते। आज कुठलेही मित्रपक्ष असतील ते तुम्हाला सोबत घेणार हे अजिबात तुम्ही विसरून जा। तुम्हाला निश्चित रूपाने स्वबळावर या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची। राजकारणामध्ये काम करत असताना कुठलाही पक्ष वाढवताना 2 पद्धतीने पक्ष वाढताय आणि त्या पक्षामध्ये नवीन कार्यकर्ते जुडताय आणि ते 2 कार्यक्रम आहेत संघर्ष। म्हणजे आपण एखादा विषय हाती घेतला, मोर्चे काढले, आंदोलन केलं, तर ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो, ज्यांच्यासाठी आपण मोर्चे काढतो ते लोक पण समाजातली लोक आपल्याला जुडताय आणि त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण। आणि दुसरा पर्याय म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला नवीन कार्यकर्ते जुडत आहे, सत्य परिस्थिती। माझ्या तर मत एकच आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढली पाहिजे। लढत असताना प्रत्येक वार्डमध्ये आपण निवडणूक लढलं पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढून आपल्याला 4.5 लाख मतं हायेस्ट मिळालेली आणि व्यवस्थित आपण संघटन बांधलं। मला वाटते आपल्याला 10 लाख मतं मिळू शकते नुसता कार्यकर्त्यांच्या जोरावर। मुंबईमध्ये किती बूथ आहे? जवळपास 10,000 बूथ असतील। एक बूथ मध्ये आपल्याला 100 मतं किमान मिळाली पाहिजे, ही तयारी आपल्याला करायची। आणि एक बूथ मध्ये 20 कार्यकर्ते निर्माण केले तर त्यांच्या घरातले आपल्याला 80-90-100 मतं मिळू शकते आणि त्या पद्धतीने 10 लाख मतांचे आपण बेरीज या मुंबईमध्ये जाऊ शकतो। एखादा कार्यकर्ता विचार करत असेल, बबनराव साहेब विचार करत की आपल्याला हे 4000 मतं, जर 40 बूथ तर 4000 मतं आपल्याला मिळू शकते की नाही। कधी कधी पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होत आहे आणि कधी कधी कार्यकर्ते हे पक्ष निर्माण करताय। ही परिस्थिती आज आपली आहे की कार्यकर्त्यांनी पक्ष या मुंबईमध्ये निर्माण करायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढची पावलं टाकायची। मी इथे हाजरी घेत असताना लोकांच्या मनात एक शंका निर्माण झाली की नवा मालिक हेडमास्टर साहेब विचारताय की वार्ड अध्यक्ष कुठे आहे, कोण वार्ड अध्यक्ष आहे। संघटन बांधल्याशिवाय कुठलाही पक्ष हे पुढे जात नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कुठेतरी वेगळी वेगळी क्षमता असते। काही कार्यकर्ते कागदी कामामध्ये हुशार असतात, काही कार्यकर्ते हे सोशल मीडियामध्ये फार हुशार असतात, काही कार्यकर्ते गर्दी जमवण्यामध्ये कुठेतरी जास्त रस घेत आहेत, काही कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने। म्हणजे जेव्हा आपण संघटन निर्माण करतो, संघटनमध्ये तो कार्यकर्ता त्याची योग्यता काय आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याची योग्यता समजून त्याला जबाबदारी सोपवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे। आज काही लोक भवन गवत साहेबांनी सांगितलं की आमची कामं होत नाही। हे आम्ही गेली 20 वर्षे या मुंबईमध्ये हेच ऐकतोय। तुमची कामं काय? आता सनानी सांगितलं की या महानगरपालिकेशी निगडीत आमची कामं आहेत, ते झालीच पाहिजे। म्हणजे नाल्याची साफसफाई असेल, SWM डिपार्टमेंटचा पाणी येत नाही हे प्रश्न असतील, नांदूस रस्ते असतील, नांदूस गल्ले असतील,
आणि हे सगळी कामं करण्यासाठी आपल्याला पत्र व्यवहार केल्यानंतर प्रत्येक आपली कामं होत आहे. पक्षाच्या लेटर हेड एखाद्या वार्ड अध्यक्षांनी वार्डमध्ये जाऊन जे प्रत्येक डिपार्टमेंट आहे, तुम्ही काय करताय, ॲडिशनल म्हणजे असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरला थेट जाऊन पत्र देत आहे की इथे पाणी येत नाही. पाणी येत नसेल तर वॉटर डिपार्टमेंटचा जो कोणी इन्चार्ज असेल त्याच्याकडे पत्र दिलं तर 8 दिवस तो लेटर खाली येण्यासाठी लागते. त्यापेक्षा तो वॉटर डिपार्टमेंटमध्ये तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू होत आहे. ती वेगळी वेगळी डिपार्टमेंट आहे. आपण वार्ड अध्यक्षांच्या ट्रेनिंग देऊ की बाबा आपल्याला या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे कामं होत आहे आणि पत्राच्या माध्यमातून कामं आपल्याला करता येते. पण दुसरा एक सोपा मार्ग आहे, ट्विटरवर जर आपण टॅग करून ट्विट केलं. आमच्याकडे एक स्वप्नील पाटील नावाचा आपला विद्यार्थीचा अध्यक्ष इथे आलेला, मग मी बघितलं त्यांना, त्याच्या हँडल तुम्ही बघितला तर इथे गटर तुंबलेला आहे, इथे पाणी येत नाही, इथे पाणी लीक होत आहे. त्या हँडलवर त्यांनी ट्विट केला तर खाली महानगरपालिकेकडून आमच्याकडे हे प्रश्न तुम्ही मांडा, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी हो. काम झाल्यानंतर त्याच्या खाली ते ट्विटमध्ये दाखवताय की ही साफसफाई आम्ही केली, हे पाण्याची समस्या आम्ही सोडवली. मला वाटते जर कार्यकर्त्यांनी वार्ड अध्यक्षांनी स्वतःचा वार्ड नंबर टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून जर लोकांचे प्रश्न समोर आणले तर मला वाटते प्रश्न सुटताय आणि तुमच्या हँडलवर कधीही तुम्ही दाखवू शकताय की ही काम मी केलेलं आहे. या पद्धतीने कामं होऊ शकताय. आता राजकीय संघटना बांधण्याचा मी एकच बोलू इच्छितो कांबळे साहेब की आता युवकांच्या संघटना बांधायचं आहे. मागे तुम्ही काहीतरी एक नवीन सिस्टम लावली होती की मुंबई अध्यक्षच पत्र देणार आहे. मला वाटतं हे सिस्टम अजिबात चालणार नाही. जे कोणी असेल, महिला असेल तर महिलाला तुम्ही अधिकार द्या, युवक असतील तर युवकांना अधिकार द्या, सेल तुम्ही निर्माण केलेला त्यांना अधिकार द्या. आणि तुम्ही काय करताय, आपण काय करतो, या पक्षाचा हा नेता आपल्या पक्षात यायला तयार आहे. नेते नका आणा. या मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटीची आहे. बरेचसे नवीन तरुण कार्यकर्ते ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्याला आपण युवक अध्यक्षांना अधिकार दिला की तू तुझ्या पद्धतीने या मुंबईमध्ये संघटन बांध. तर मला वाटते की या मुंबईमध्ये सगळे तालुके, वार्ड अध्यक्ष, त्यांची समित्या अशी वेगळे वेगळे जर त्यांनी पदाधिकारी निर्माण केले तर या मुंबईमध्ये जवळपास आपल्याला 10,000 युवक कार्यकर्त्यांचे पदाधिकारी नेमण्याचे अधिकार त्यांना मिळू शकते. आणि त्यांनी त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली तर मला वाटते एक 10,000 नवीन तरुण कार्यकर्ते आपल्या समोर येणार आहे. तसेच अधिकार आपण महिलाला दिलं पाहिजे, तसेच अधिकार वेगळे वेगळे सेलला दिले पाहिजे. आणि स्वतंत्रपणे जर त्यांना अधिकार दिलं नाही तर संघटना निर्माण होत नाही. आज काय प्रत्येकाला वाटते की तालुका अध्यक्षने स्वतःच्या खिशातली नावं दिली पाहिजे, याला दे. मग आता मुरगे साहेब इथे बसलेले, मुरगन यांना वाटतं माझा मुलगा, माझे जवाई सगळे पद माझ्या घरात राहिले पाहिजे. इच्छा असते, त्याच्यात क्षमता असेल तर निश्चित रूपाने मी उदाहरण देतोय, आपल्याला नवीन लोक जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की भाजप सोबत आपल्याला जायचं आहे, भाजप परमनंट आपल्या सोबत राहतील, राजकारणामध्ये कोणी कुणासोबत राहत नाही. जो ताकदवान असतो त्यांना लोक विचारताय, ताकद नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्वतःचा विचार सोडून कुठलं राजकारण करत नाही. आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा पुढे घेऊन चाललो आहे. धर्मनिरपेक्षता आपण सोडलेली नाही. दादांनी वारंवार सांगितलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे की आमची विचारधारा आम्ही बदललेली नाही. आमच्या ह्या सगळ्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आणि ते लोक पण मान्य करत नाही. आपण आज त्यांच्यासोबत आहोत. तुमची ताकद असेल तर तुम्हाला विचारणार आहे, उद्या सांगू शकता की त्याला चालतो हो. पण आपली ताकद असेल तर आपण स्वबळावर आपण या मुंबईमध्ये वेगळं एक आपला ठसा निर्माण करू शकतो. मला वाटते 14 पेक्षा जास्त नगरसेवक आले नाही. हे जे टक्का आहे आपण व्यवस्थित लढलो. बूथ वाईज जर 100 मताची ताकद निर्माण केली तर 4,000 मतं, 3,500 मतं या मुंबईमध्ये बरीचशी अशी सीट आहे की 2-2.5 हजार मध्ये ते डिसाईड होत आहे. आणि संघटन आपल्याकडे असलं तर 2,500-3 हजार मतं, 4,000 मतं काढणं हे काही कठीण नाही. आणि त्या प्रकारच्या संघटनेच्या जोरावर आपण एखादा नौका कार्यकर्ता आपण उभा केला आणि संघटन कामाला लागलं तर मला वाटतं की 3-4 हजार मतं मिळवणं हे काही कठीण नाही. गवस आहे आपण 20 कार्यकर्ते एक बूथमध्ये निर्माण झाले की 100 मतांचा आपली ताकद निर्माण होते.
आणि 40 बूथ असेल तर 4000 मतं मिळवणं काही कठीण नाही. तुम्ही 40,000 मताकडे हात जोडून फिरत राहताय आणि 4000 हक्काची मतं हे त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला वाटते तुम्ही एक एक बूथमध्ये 100 हे मतदार यादी तुमच्याकडे आहे. जिल्हाध्यक्षांना सांगू इच्छितो, विधानसभेची मतदार यादी किती तुम्ही त्या जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेलं मला माहीत नाही. तुम्ही दिलेलं आहे, जे तालुका अध्यक्षांना दिलेलं आहे त्यांनी पार्ट वाइज पार्ट फाड़ा. याद घरात है ना अफसर कि दिया लोगों को, घर में है ना? नहीं ठीक है, और साहब सबके घर में रखा है, उसको फाड़ो. और वार्ड अध्यक्ष जो बना है उसको 30-40 यादी उसका दे दो और उसको बोलो भाई 40 यादी घर में रखने का नहीं है, इसको उठा के बूथ वाइज कार्यकर्ता को दो और उनको बोलो इसमें से 20-20 कार्यकर्ता का बूथ कमेटी बनाओ और 20-20 अगर फैमिली के लोग तुम्हारे साथ जुड़ गए तो हर बूथ में 100. पता चला धारावी में 4 सीट आ गया, तुमको अंदाजा नहीं आया कि 4 सीट आया कैसा. अगर बूथ वाइज संगठन बांधे तो मुझे लगता है निश्चित रूप से मुंबई में अनपेक्षित निकाल आ सकते हैं. बहुत सारी पार्टी बोलती है हमारे पास 50 प्रमुख है. कल ताई आता संपणार आहे ताई, हो आता संपणार आहे. बसा आता हे जे बरेचसे पक्ष दावे करताय की आमच्याकडे पक्ष 50 प्रमुख आहे, कुठल्याकडे कोणाहीकडे 50 प्रमुख नाही. या मुंबईमध्ये गट प्रमुखची सिस्टम होती बऱ्याचशा पक्षामध्ये. आता त्यांच्याकडे पण सगळ्या गटामध्ये काही कार्यकर्ते राहिलेले नाही. वेगळी संघटना या मुंबईमध्ये काम करतात. पर्यायी लोकांकडे आहे, पर्यायी लोकांकडे वेगवेगळ्या पक्षाचे आहे. पण आपल्याला या मुंबईमध्ये पक्ष बांधणीसाठी एक मोठी संधी आहे. मी आता निकाल आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठवाडा असेल, मुंबई असेल, विशेषकर मराठवाड्यामधल्या आपल्याला बरेचसे कार्यकर्ते इतर पक्षाचे, विशेषकर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मला येऊन भेटत आहे, इतर पक्षाचे कार्यकर्ते मला येऊन भेटत आहे आणि सांगताय आम्हाला दादासोबत काम करायचं आहे. आपल्याला माहीत असेल की मागच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी लोक तयार नाही होते, पण विधानसभेमध्ये विशेषकर मुस्लिम समाजातील लोकांनी 25-30% लोकांनी मतदान केलेलं आहे. सत्य परिस्थिती तो कुठलेही मतदारसंघ असेल, तो पुण्याचा मतदारसंघ असेल किंवा मराठवाड्यातला मतदारसंघ असेल, मुंबईच्या 3ही मतदारसंघ असेल, निश्चित रूपाने आपल्याला या समाजातल्या लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि या निकाल आल्यानंतर आता लोकांना हे कुठेतरी एक वेगळी भावना निर्माण झालेली आहे की धर्मनिरपेक्ष राजकारण करायचे असेल तर आपल्याला अजित पवार शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही, अशी एक मानसिकता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होते. आपल्याला भाजप असेल सरकारमध्ये, शिंदे साहेबांचे पक्ष असेल सरकारमध्ये, आपण सरकारमध्ये आहोत, पण संघटना बांधण्यासाठी त्यांच्यासोबत राहून त्यांचे विचार मानून जायचा अशा अजिबात कुठलेही बंधन नाही. आपले विचार वेगळे आहेत, आपण वेगळे विचारांनी काम करणारे लोक आहोत. आपण शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांचे विचारधारा मानणारे, धर्मनिरपेक्षतेमध्ये विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत आणि आपली जबाबदारी आहे त्या पद्धतीने आपण लोकांमध्ये जा. इतर पक्षाचे नेते आणण्यापेक्षा जे कुठल्याही पक्षात नाही आपल्या सोबत येऊन काम करू इच्छिता असे लोकांना पक्षात घ्या, असे लोकांना जबाबदारी द्या. करण्यामध्ये जास्त रस नसते आणि ते जबाबदारी दिली की कामाला लागणार आहे. आणि मी आज इथे बोलू इच्छितोय, मी दादाबरोबर चर्चा करणार आहे, मी तटकरे साहेबांबरोबर चर्चा करणार आहे. जे काही मुंबईचा निर्णय त्यांना घ्यायचा ते घेतील, पण मुंबईच्या अध्यक्ष असेल तर त्यांनी सगळं मिस करणार हे अजिबात चालणार नाही. ज्यांना जे जबाबदारी दिलेली आपण जिल्हा दिल्यानंतर त्या जिल्हा अध्यक्षांना अधिकार दिले पाहिजे. महिला अध्यक्ष मुंबईची झाली की जिल्हा अध्यक्षाला नाही मीच काढणार, मीच नेमणार, असं चालणार नाही. एकदा ज्यांना जो जबाबदारी दिली त्यांना स्वतंत्र अधिकार दिल्याशिवाय पक्ष वाढत नाही. आणि ते करत असताना नुसतं तुम्ही याद्या मागवा आणि त्याला अप्रुव्हल द्या, त्यांच्या लेटरवर ते कमिटीची नेमणूक होईल. मागच्या काळामध्ये काय नवीन आम्ही पद्धत बघितली की मुंबईच्या काय असेल
युवकच्या वार्ड अध्यक्ष असेल तर माझ्याकडे आणा, मी सह्या करणार, अजिबात ते चालणार नाही. मी दादाला विचारून एकदम सिस्टम आपण ट्रान्सपरंट पद्धतीने तयार करू आणि जे कोणी पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्यांना अधिकार दिल्याशिवाय, त्या अध्यक्षाला अधिकार दिल्याशिवाय पक्ष वाढवू शकत नाही. आणि जे कोणी इथे काम करत असताना मी इतकंच बोलू इच्छितोय, कोणी वाटत असेल की माझ्याशिवाय हा तालुका चालणार नाही, माझ्याशिवाय वाट चालणार नाही, तर या भरममध्ये लोक बाहेर निघाली पाहिजे. परिवर्तन केल्याशिवाय काही हे पक्ष वाढत नाही. आज जे बरेच वर्ष काही पदावर आहे त्यांना वर्ष काहीतरी प्रमोशन द्या, काही त्यांना बदल करा आणि फिरवाफिरवी करत राहिले तर की नवीन लोक जुडत आहे. आणि काही लोकांना वाटते की मी आहे, बदल होणारच नाही, माझ्याशिवाय पर्याय नाही. या मानसिकतेतून लोकांना आपण बाहेर काढला पाहिजे. मी तुम्हाला कांबळेचं आश्वासन देतोय की या मुंबईमध्ये जिथे जिथे गरजा असेल, जे काही सल्ला द्यायचा असेल यालाच करा. माझ्या खिशातली नावं मी अजिबात तुम्हाला देणार नाही, पण तुम्हाला सल्ला देणार आहे की या पद्धतीने कामं करा. मला वाटतं ज्या पद्धतीने सर्व लोकांनी एक संग येऊन, हे माझ्या गट आहे, तो त्याच्या गट आहे, हे याच्या गटातला कार्यकर्ता, तो त्याच्या गटातला कार्यकर्ता, हे मोडून काढल्याशिवाय पक्ष वाढत नाही. एक तर आपल्याकडे माणसंच कमी आहे आणि माणसं कमी असताना त्याच्यात भांडणं सुरू आहे आणि भांडणं मिटवत नाही तर नवीन लोक जोडत नाही. आले की बाबा या पक्षात काय, आपल्या पक्षात तिथे पण भांडणं होती, इथे त्याच्यापेक्षा जास्त भांडणं. तर हे सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. आणि निश्चित रूपाने आता महानगरपालिकेची निवडणूक लागणारच आहे, पण या दादांनी ज्यांना कोणा जिम्मेदारी दिली मुंबईची, तर आपण मुंबईमध्ये हे 7-8 हजार लोकांचा मेळावा घेतला होता. आपण 10-15 हजार कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मेळावे या मुंबईमध्ये घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने निश्चित रूपाने संघटन बांधा. ताकदीने महानगरपालिकेशी निगडीत कामं असतील, त्यांना आमदार आहे, मी पण आमदार राहिलोय, मंत्री राहिलोय, आमच्याकडे लोक आले की रविवारी मी तिकडे बसतोच आहे. जे काही माझ्याकडून शक्य झालं ते आम्ही मदत करू. आजच पक्षाने जनता दरबारसाठी मंत्र्यांची नावं आणि वेळ त्यांचे जाहीर केलेले आहे, पण ते पण तुम्ही करू शकताय. पण मी हात जोडून विनंती करतो कार्यकर्त्यांना, नेत्यांना, की पक्षाच्या लेटर हेडचा वापर इतरांची तक्रारी करण्यासाठी वापरू नका. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. नाही तर काय, मी पदाधिकारी आहे, तक्रार करा आणि त्याच्यातून स्वतःचा काय फायदा करून घ्यायचा, हे धंदे जर थांबले नाही तर पक्ष वाढणार नाही. पक्ष हे तक्रारदारांचा पक्ष नाही, पक्ष हा लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकांचे पक्ष आहे. अशी एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी भविष्यात सगळ्यांनी कामं केली पाहिजे. आज या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल मी या जिल्ह्याच्या अध्यक्ष, या मुंबईचे कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ कांबळे यांच्या मनापासून आभार मानतो. आणि एक जसं सणाने सांगितलेलं आहे की वेळेवर कार्यक्रम चालू केले पाहिजे आणि वेळेवर कार्यक्रम संपवले पाहिजे. 5ला तर 5ला सांगा, कारण लोक आपलं स्वतःचं नियोजन करून येत आहे आणि मला 5 सांगितलं तर मी 5मध्ये 5 मिनिट कमी असेल तर मी पोचू शकतोय. तुमचाच आग्रह होता की आम्ही फोन केल्याशिवाय निघायचं नाही, त्यामुळे तुम्ही फोन केल्यानंतर, सुनील गिरीने वेळ दिल्यानंतर मी निघालो. त्यामुळे हे अडचणीचं झालं आहे. नेत्यांना पण सांगतोय की आपण वेळेवर हजर राहा, तर कार्यकर्त्यांना पण वाटेल की वेळेवर कार्यक्रम सुरू होत आहे आणि त्या पद्धतीने संघटना आपला तयार होईल. मुंबईमध्ये 14चा आकडा हे वाढवायचा आहे. किती येईल मी आज सांगू शकत नाही. जर संघटना बांधली तर फुलूकमध्ये किती जागा येईल, लोक हैराण होतील की बाबा इतकी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी आलेली आहे. त्या पद्धतीने पुढे पावलं टाकू आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारची हे काय ताकद आहे आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने निश्चित रूपाने आपण करू. आज सर्व कार्यकर्ते इथे जमले, त्यांच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.